गाडी आहे तर हे बंद पडली, इथं फेल झाली. पाहू शकताय. जाते टाइम का आते टाइम सर? पॅंगॉन्ग उतार बघा कसा आहे. अरे माझ्या काय बोकाडीव बसतो का काय आता? एवढी सरवड हॉर्न वाजवतोय भाऊ. मित्रांनो रोड बघा किती सुसाट आहे एकदम, पण डाऊन आहे असा, येताना चढत लागणार आहे. भारी व्ह्यू आहे मित्रांनो. तो आपल्याला तिथं निळं दिसायला सुरुवात झाली. पॅंगॉन्ग लेक आलोय आपण. मित्रांनो तुमचं पॅंगॉन्ग लेक वर स्वागत आहे. इथं बघा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक. मित्रांनो तो पाण्याचा कलर बघा. मित्रांनो तर जेवाय पण दिलं त्याच माणसानी, ज्यांनी जी राहायची सोय केली त्यांनीच. आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे. तर आपण आता निघालोय कारू ते पॅंगॉन्ग कडं. तर मागच्या पार्ट मध्ये पाहिलं तुम्ही की आपण चांगला पास क्रॉस केला आणि आपण आलो होतो. एक आपल्याला ही वॉटर क्रॉसिंग लागली होती. तर वॉटर क्रॉसिंग क्रॉस करून आपण आलो पुढं. तर तिथपर्यंतच व्हिडिओ खूप मोठा झाला होता, त्यामुळे आपण नवीन पार्ट, ह्याचा दुसरा पार्ट आहे आज 21व्या दिवसाचा. तर त्या पार्टमध्ये पाहू शकताय हे सगळे दिसतात ना, हे गाडीवर चाललेत. हे सगळे 70, 65 आणि एकाचं तर 74 वय. ते आल्यात ऑस्ट्रेलिया युरोपमधनं लडाख राईड करण्यासाठी. इथं त्यांनी गाड्या घेतल्यात. एवढी म्हातारी माणसं बी गाड्या चालवतात बघा, कसली जबराट. हाँ दे रही है लेकिन खींच नहीं रहा. पिकअप नहीं ले रही क्या? अरे यार वीडियो में मतलब नहीं वीडियो तो मैं मराठी में बनाता हूँ सर. तर मित्रांनो ही दिल्लीची एक गाडी आहे तर हे बंद पडली, इथं फेल झाली. पाहू शकताय. जाते टाइम का आते टाइम सर? आते टाइम. पैंगोंग जाके आए क्या आप? मतलब आप कितना भी एक्सीलेटर दे रही है वो चढ़ ही नहीं रही है. उसको ठंडा होने दो थोड़ा. रोड पर ये ऐसी खड़ी चढ़ाई है, खड़ी चढ़ाई है. मॅग्नेटिक हिल आहे. तर मित्रांनो पाहू शकताय काय इथं मोठ्या गाड्या काय छोट्या गाड्या काय सगळ्या फेल होतात. हे बघा आपल्या बरोबर मग अशी होते ते सर. ये सर नाईस, वेल डन. चला भाऊ. ते म्हणला चेहरा नका घेऊ, आमचा दिल्लीची माणसं होती ती. व्हिडिओमध्ये चेहरा नका घेऊ, गाडी बंद पडली. बघा आता बघा डायरेक्ट असाच आहे, असाच. ते म्हणतोय किती ॲक्सिलेटर देतोय ते गाडी पुढे सारखा नाही. उतार बघा कसा आहे. अरे माझ्या काय बोकाडीव बसतो का काय आता? एवढी सरवड हॉर्न वाजवतोय भाऊ. जा बाबा जा. लय गडबड असल्याला बघा. एवढी सरवड का बोकाडीव न जातो का आता? माकड तोंडे. चलो मित्रांनो डाळ बघा कसला आहे डाऊन. मला माघारी येताना याच्यावर चिरणारच आहे इतका डाळ आहे आता जाताना. दुरबुकला परत पेट्रोल टाकून घेतो, म्हणजे पुढे पेट्रोल पंप असू नसू काय फरक पडणार नाही आपल्याला. बघा या गाड्या कशा व्हॅलीमध्ये चालतात. व्हॅली काय म्हणतात काय माहिती. खाली दिसतंय का? खाली ते मिलिटरी काम तिथं जायचंय, तिथनं मग सपाट रोड आहे. स्पीड थ्रिल बट ऑफ किल्स. मित्रांनो गाडी बंद पडली. इच्छा गावात बंद झालं. एका गावात एका ठिकाणच चालू झाली. इथं पण वॉटर क्रॉसिंग होती, इथला बर्फ संपलाय वरचा. पाणी लय थंड आहे पण लका. पाया उडलं ना चाकातनं असं पार चिल करून टाकते, चिल. ओके फिरत खाली जायचे. एकदा खाली गेलं ना भाऊ पूर्ण डाऊन आहे, मग काय अडचण नाही. प्लेन एकदम चुम्मेश्वरी रोड म्हणते, चुम्मेश्वरी रोड. एकदम मुकागेसारखा रोड आहे.
इथं पण भारी आहे. तिथं बघा आता इथनं जबराट वळा नाही. अय भाऊ 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 मेमरी फ्री करायला लागलं याची. मेमरी पण संपली. सकाळीच 50 मिनटं केलं होतं, 50 मिनटं संपलं आता. तुमसे मिलके बातें करके बड़ा अच्छा लगता है. क्या है ये, क्यों है ये. मित्रांनो, तर किती मोठी मिलिटरी छावणी बघा इथं. दिसतंय का? सगळं दिसतंय. ती शहर सगळं मिलिटरी छावणीच आहे. मित्रांनो, खतरनाक रोड आहे. इकडून गेलं तर किती खोल तरी बघा. आईला मला खाली पाहिलं बी भीती वाटते असं आहे. आणि एकदम बारके स्मॉल रोड आहेत आणि पूर्ण असा डाऊन आहे, डाऊन. आणि एक गाडी तुम्ही पाहिलं असेल मागच्या पार्टमध्ये पाहिलं नाही तर ह्या पार्टमध्ये पण मी दाखवलं त्यांचा किस्सा की ती फोर्डची इकोपोर्ट नाही गाडी मध्येच बंद पडली. आणि त्या किती ॲक्सिलेटर दिली ते वरती चढणार. ती दिल्लीची गाडी होती. हे हिमालयनवाले बागबुक जातात तशा. तर काय पळवून आहे. कालच पाहिलं मी जे आपला वारीला पास होता ना तिथं त्याच्याकडं हिमालयन होती, अजून हंटर होती, क्लासिक होती, अजून BMW होती, KTM होती. भरपूर साऱ्या मोठ्या मोठ्या गाड्या होत्या 400 CCच्या 450 CCच्या. पण माझ्याबरोबर चढले ते वारीला पासला. त्यांच्या गाडीला पण फर्स्ट गिअर टाकायला लागत होता इतका ही. आपल्या गाडीत दम आहे भाऊ. काय म्हणलं ते. पंधरा किलोमीटर डाऊन आहे सर आता. म्हणजे टोटल 35 किलोमीटर डाऊन होतं. मित्रांनो, तर घाट खाली उतरून खाली आलं तर भारतीय तिब्बत सीमा म्हणजे चायना सीमा लगतची पुली ही आर्मी वाले. सर पेट्रोल पंप किधर है इधर? से भी मिलेगा इस तरफ ना. पैंगोंग की तरफ. जहाँ पुलिस स्टेशन था उसी रास्ते में मिलेगा. ओके ओके. ये जहाँ पुलिस स्टेशन आएगा ना हाँ उसी के पास में ही है थोड़ा. ओके ओके. थँक्यू सर. सर ही पाहू शकताय दुर्बुक चौक आहे. दुर्बुक चौराहा म्हणून आहे. तर इथं पाहू शकता इथं लोक आली मोस्टली. तर घाट चढून आली खाली किंवा घाट उतरून आली. म्हणजे घाट चढायच्या अगोदर किंवा घाट उतरायच्या अगोदर इथं नाश्ता वगैरे खायच्यात. तिथं बऱ्यापैकी हॉटेल वगैरे बनलेले आहेत सगळे. बघू इथंच ट्राय करू काय. जेवणच करावं मला वाटतं. रोट्या बिट्या खावं. मगाच्या कडं होतं सगळं. जेवणच जावं. कारण काय होते मग नंतर भातावरही दिवस नाही टिकू शकत असं आहे ना. ओके. ह्याच्याकडं आहे असेल जेवण बहुतेक. भाज्या बिज्या दिल्यात रोट्या बिटी. ही घसरायची गाडी दगड लावतो. चल. मित्रांनो, तर जेव्हा थांबलं इथं दुर्बुक काय ते गावाचं नाव आहे. इथं पाहू शकताय काय घेतलंय. आलू मटर आणि रोटी. तर रोटी 30 रुपयाला एक आहे. लय मागे इथं. तर चला खाऊया आणि भेटूया नंतर. मित्रांनो, तर दुर्बुक या गावात जेवलो आणि निघालो आता पँगॉंगच्या दिशेने. तासाभरात पोचलो म्हणजे 3 वाजेपर्यंत पोचलो पँगॉंगला. अशा प्रकारचं झालं आहे नियोजन. आता इथनं बघा एकदम प्लेन एकदम मक्खन रोड आहे. मक्खन. कुठं चढ नाही काय नाही काय नाही. बरोबर दोन्ही डोंगराच्या मधनं. चला आजचा मुक्काम आपला पँगॉंगला. इथनं पेट्रोल पंप आहे कुठं तरी पण कुठे पुढे दुर्बुकच्या तिथं. बघूया कुठे. थांगसे. मित्रांनो, तर थांगसे म्हणून गाव आलंय. थांगसे या गावात पेट्रोल पंप लागलाय. आता इथं काय करतो पेट्रोल टाकीत काही जेवढं बसल तेवढं फुल करतो आणि मग आपल्याला आपल्या पुढच्या
लोकेशनला जायला, पण चढाई कुठे पेट्रोल पंपावर जायला जागा. पेट्रोल पंप बनवलाय पण आत जायला जागा कुठे. किती बसणार? जास्तीत जास्त मॅक्स 200 तर बसत पेट्रोल, लय नाही बसणार. बघूया कितीच बसते. बंद करतो. भेटलंय मला फुल कट. पेट्रोल पेट्रोल आहे हो, पेट्रोल आहे. सफेद वाला पाणी पाणी आहे पिणे काय. तू तेरा काम कर यार रे. मित्रांनो तर पेट्रोल टाकलंय, फुल केलंय तर 300च बसलंय. मित्रांनो तर पेट्रोल टाकलं तिथं तांगसेन म्हणून गावात. तर हवाचं आहे का त्याकडे बघू दे. हवा असलं तर हवाचं चेक करून घेऊया. हाय 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 पुढच्यात हवा मला कमी वाटते, त्यामुळे हवा चेक करून घेतो. पुढं भेटल नाही भेटल याची काही गॅरंटी नाही. इथंच हवा चेक करून घेतो. ओके, हेल्मेट काढून ठेवतो मोबाईल. से या गावात पेट्रोल पंप भेटला आपल्याला पँगॉंगच्या अलीकडे. पँगॉंग 33 किलोमीटर आहे. 33 किलोमीटर म्हणजे अर्धा तास पाऊण तासाचाच रोड आहे. कारण फुल असाच रोड आहे सपाट. नॉर्मल थोडा उतार आहे, बाकी असं काही गाठबीट नाही आहे कुठं. त्यामुळं काय अर्धा पाऊण तासात तो जाईल. हा एक पंप आहे आणि पुढं हल्लेच्या तिथे एक पंप आहे म्हणतो इथे. बघूया उद्या टाकू तिथं. 300च चल. मित्रांनो रोड बघा किती सुसाट आहे एकदम, पण डाऊन आहे असा. येताना चढत ये लागणार आहे. भारी व्ह्यू आहे, एकदम भारी वाटतं या रोडवर गाडी चालवायला. वाव. मित्रांनो असा बघा डेंजरस असा रोड आहे. इकडून दगडी पडू शकतात, इकडून दगडी पडू शकतात. अशा रोडमध्ये मेन गोष्ट तर थांबायचं नाही कधी फोटो वगैरेसाठी. काय आपलं लगेच क्रॉस करून मोकळं व्हायचं. अशा प्रकारचा रोड. इकडून बघा बर्फातलं पाणी येतंय. इथं लोखंडी पूल लाईट टाकाच बनवला आहे. इथनं जाता कुठनं तरी आपल्याला पँगॉंग लेक दिसायला सुरुवात होईल. इथनं दिसते का पुढनं दिसते का हे वळण गेलं पुढनं दिसायला सुरुवात होईल. मित्रांनो तसं रस्ता बघा कसला दमराट आहे. नाथखोळा रोड आहे हा. हे 2 डोंगराच्या मध्ये असं असलं मला आवडतं असला रोड बाबा. एकदम भारी वाटतं मला तर. दोन्हीकडून मोठे प्रचंड डोंगरांमधनं रोड असला ना भारी वाटतं एकदम. चला किती टक्के झाला? 20% झाला की ते कॅमेरा फास्ट होतं या चार्जरने. मोबाईलला बी त्याच चार्जरला लावायला पाहिजे. मोबाईल दूर आला आहे, डाऊन आहे, डाऊन थोडा. चला मित्रांनो रोड इकडं डाऊन चाललाय आणि पाणी इकडून इकडं वाहतंय. कसं वाहतंय तीच कळा नाही मला. डायरेक्शनच कळा नाही पाण्याची. असं कसं उलटं वाहतंय. तर चला आपण जवळ आलोय. लुकुंग म्हणून गाव आहे बहुतेक ते. पँगॉंग लेक आहे ती. कारण पँगॉंग लेकचं एक पण बोर्ड दिसला नाही. लुकुंग म्हणून गावाचे बोर्ड दिसतात सगळे. एकदम असं काही लोड येण्यासारखा रोड नाही आहे, काय नाही. आपला निवांत रिलॅक्समध्ये गाडी लोड नाही काय नाही. आपला सपाट रोड आहे. ह्या बाजूने डोंगर आहे, ह्या बाजूने डोंगर आहे.
मित्रांनो तर परत एक वॉटर क्रॉसिंग आली, पण वॉटर क्रॉसिंगला वेग जास्त आहे, वेग पाण्याला वेग जास्त आहे. एवढं आहे की फक्त कॉन्क्रीटचं बनवलेलं दगडी दुगडी नव्हती, त्यामुळं आपल्याला डायरेक्ट ही करून पायवरती करून जात आलं. दिसतंय का आता? तर चला खाली जाऊनच दाखवून काय इथला. मित्रांनो तर आपल्याला तिथं निळं निळं दिसायला सुरुवात झाली. पँगॉंग लेक आलोय आपण. आता मोस्टली 2 किलोमीटर राहिलं असं फिरून जायचे. दिसतं इथं पँगॉंग लेक. ओके, जवळ जाऊन दाखवतो तुम्हाला. इथलं काय दिसत नाही तुम्हाला. माझ्या डोळ्याला दिसतंय, तुम्हाला दिसतंय का नाही काय माहिती. कसलं पाणी दिसतंय निळं. स्प्रिंकिंग चुझल हॉट स्प्रिंग चीज ते. चला, त्यातलं काही कामाचं नाही आपल्या. ओके, पँगॉंग लेक आलंय आता. चार्जिंग केबल काही कामाची राहिली नाही, चार्जिंगच होत नाही. मित्रांनो तर पँगॉंग लेक आलंय. आणि हे कसलं आहेत? गाढवं आहेत काय? गाढवं आहेत, गाढवं. तिकडं खाली पँगॉंग लेक आहे. वयनं रस्ता जातोय, वयनं पण जातो पँगॉंग लेकला. हा खालनं मेन पँगॉंग लेककडे जातोय. ये दिसलं का नाही? अजून नाही दिसलं, अजून नाही दिसलं. कॅमेऱ्यात अजून नाही दिसलं. कॅमेऱ्याच्या वरती माझे डोळे आहेत, तेव्हा मला दिसलं. कॅमेऱ्यात नाही दिसलं अजून. मित्रांनो तुमचं पँगॉंग लेकवर स्वागत आहे. इथनं वरती जायचे का? कुठनं कसं जायचे? पँगॉंग लेक हॉटेल काय होते? खालनं डांबरी होती, काय झालं काय माहिती आता. वेलकम टू लुकुंग. पाणी कसलं दिसतंय 2 कलर मध्ये. डेंजर. थांबा खाली जाऊ अगोदर. खालनं डांबरी आहे. जायचे कसं? तिथं बघा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. भाऊ इतक्या बाहेर राज्यात बी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे. भारी वाटलं पाहून. मित्रांनो तर फायनली दिसलं का पँगॉंग लेक. कसं आहे पाणी? ओईच्या गावात स्टँड काढलं नव्हतं. कसं आहे पाणी? ब्ल्यू आज दिले काय म्हणते? काय गाणं आहे? मी आता गाणं विचार. ब्ल्यू हे पाणी 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 पाणी. सानी 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 आ जाओ गोरिया मेरी फोटो खींच. काय ते गाणं आहे? मी विसरलो फार. होय ना, डांबरी जातोय आपल्याला. खालनं जायचं. हा मी मग अशी गडबड केली खाली जायची. ही काय इथं मेन पँगॉंग लेक कडे ऐसे जाने का. ऐसे नीचे उतरेंगे तो आप पँगॉंग की तरफ जाएंगे. ऊपर से भी जा सकते हैं. होय ना, पण जाऊ शकताय मित्रांनो. एक नंबर. अजून खालनं पण एक डांबरी. तो आता पाण्यात गेलाय बहुतेक. काय पाणी आहे, काय व्ह्यू आहे. वाव. नाद कळते काय? नाद. वाव यार. मोबाईल चार्जिंग नाही. पहिलं मोबाईल चार्जिंग केला पाहिजे. ओके.
पावसाचं पाणी जाऊन देत नाहीत बहुतेक. गाड्या जाऊ नाही म्हणून केलंय काय. मित्रांनो तर इथं जाऊया आपण फोटो काढायला. बघूया कसं आहे काय नियोजन नक्की. इथं गाडी लावून पहिलं तर अजून 5 मिनिटं चार्जिंग होऊन देतो. पाहू शकता पँगॉंग लेक हे तर स्टार्टिंग पॉईंट आहे. अजून पुढं मोठं लेक आहे. आपण इथं काढू मग थोड्या वेळाने पुढे जाऊया. मित्रांनो तर इथं गाडी लावली आणि चाललं आता खाली लेकच्या दिशेने. पाहू शकताय किती सुंदर असं तळ आहे. वा लय मोठे. हे तर सुरुवात आहे. ह्या साईडला पहिलंच म्हणलं इथं काढावं थोडं, पण इकडं परत यायचा विषय नाही. अशा हिशोबाने केलंय. बघूया दिसतंय का तुम्हाला. हे जगातील सर्वात उंच खाऱ्या पाण्याचं ही आहे तलाव आहे. बघूया कसे फोटो येतात काय येतात. तिथं भाऊ काय आहेत त्यांच्याकडून काढून घेऊया. मित्रांनो तो पाण्याचा कलर बघा कसला आहे. 2 कलर दिसतात का तुम्हाला. जरा हिरवा मग निळा. इकडे बघा हे 3 इडियट्स मधले शीट आहेत आणि गाडी पण आहे आणि ड्रम पण आहे. जब लाइफ हो आउट ऑफ कंट्रोल सीटी बजा के बोल. मित्रांनो तर 1 नंबर ठिकाण आहे. तुम्ही पाण्याचा कलर आणि क्वालिटी बघा. क्वालिटी क्वांटिटी 1 नंबर आहे भाऊ. आणि इथं पाहिलं ते 3 इडियट मधले जे आहेत ते ठेवलेली स्कूटर ते ड्रम आहेत आणि हे फोटो 50 रुपये घेतात तिथं. तर चला आता ह्या लोकेशनवर मी पुढच्या लोकेशनवर चाललोय. आता उलटा पुलटा झाला व्हिडिओ लय. तर निघूया आपण इथनं. मोबाईल हे काहीच चार्ज नाही. पॉवर बँक मध्ये पण चार्जिंग नाही. गाडीवर चार्ज करायला लागेल सगळं मला आता. मित्रांनो तर हीच ते ठिकाण आहे. इथं 3 इडियटच्या शेवटचा सीन शूट झाला होता. त्यामुळे ती 3 इडियट मधली गाडी सीट आणि ड्रम ठेवलेले आहेत. तर इथं तळ्याची सुरुवात आहे. पुढं अजून खूप मोठी. चला मेन तर चार्जिंग मॅनेज नाही केली मी आज. ओके मित्रांनो तर एका लोकेशनवर ना दुसऱ्या लोकेशनवर चालला होता. भारी ठिकाण आहे तसं पँगॉंग लेक. म्हणजे मनाला शांती भेटते या ठिकाणी आल्यावर. टेंट लावायचं पण नियोजन पाहिलं लागेल. किती वाजलेत मेन तर सगळंच संपलं. चार्जिंग सगळ्याचीच. पॉवर बँकची बी संपली, कॅमेऱ्याची बी संपली, मोबाईलची संपली, इंस्टा360ची संपली. पोचलोय आता ह्या लोकेशनला. तर गाडी कुठे लावा बघूया. पॉवर बँक जरी चार्ज असती ना तरी जमलं असतं. गाडी आत घेऊ का. नाही आत नाही घेऊन देणार आपण. सर हेलो गाड़ी अंदर ले सकते क्या. मित्रांनो तर आलोय आता परत एकदा. तर इथं बरेच सारे लोक येऊन खाली आहेत. म्हणजे इथं खाली उतरून जायला लागते. तर टुरिस्ट कमीच वाटतात कारण काही सायकली गाड्या बिड्या दिसल्या इथं गर्दी नाही वाटत. असं कधी आलं ते मोकळंच असले का वाटतंय हे पूर्ण. तर कसा आहे व्ह्यू. डोंगर दर्या
लेक कसं आहे हे विदेशी दिसतात ना, निवांत बसले चिलतात. विदेशी बसले तिथं आणि आलोय मी आता पाण्यापाशी पार. एकदम क्रिस्टल क्लिअर पाणी. असं Where are you from, bro? Where are you from? Israel. Nice to meet you. Where are you from? I'm from Mumbai, Pune. मित्रांनो, तर एक नंबर व्ह्यू आहे भाऊ. इथं पाहू शकताय तुम्ही पाठीमागं. हा, हे पण 2 भाऊ पंजाबचे भेटले आपल्याला. मेन तर काय झालं माहिती का, आपली काल नाही पॉवर बँक चार्जिंग झालं नाही, त्यामुळे आज लई लोड आलाय माझ्यावर. सगळं दोन्ही गाडीवर चार्जिंगला लावली, गाडीची बॅटरी उतरायची. गाडीच्या स्पीडोमीटर मधनं लाईटच गेली. थांबा चालू करून ठेवतो त्याला, म्हणजे ही होईल. आणि कॅमेराची पण बॅटरी लई नाहीये. तर आता खाली जाऊन आपण तुम्हाला व्ह्यू दाखवतो. हे पाहू शकता, इथं 50 रुपये एका फोटोचे घेतात. हे दिसतंय का, ते शीट लावलेले, गाडी लावलेलं. तिकडं जसं सेम पाहिलं तसंच आहे इथं. तर चला जाऊया मित्रांनो. चला तुम्हाला पँगॉंग लेकचा व्ह्यू दाखवतो आता, कसा आहे व्ह्यू. आणि कमेंट कोण सांगा तुम्हाला कसा वाटला व्ह्यू पँगॉंग लेकचा. नक्की शेवट कमेंट कोण सांगा. मित्रांनो, तर पँगॉंग लेकला आल्यावर तर इथं टेंट लावत होतो मी. मागच्या वेळेस ज्या हॉटेलमध्ये थांबलो त्याच्या बाबा माणसाकडे आलो, तर त्यांनी मग त्याला म्हणलं बाबा टेंट लावायचं आहे. त्याच्या अगोदर एका ठिकाणी मी विचारलं तर त्यांनी मला टेंट लावायला दिलं, पण तिथं काही एवढी स्वच्छता नव्हती. त्यामुळे मी दुसऱ्या जागेवर आलो. तर हे म्हणला टेंट नको लावा. मित्रांनो, तर आजची राहण्याची सोय नाही वे एकदम भारी झाली. ही पाहू शकताय हॉटेलमध्येच झाली. ते भाऊ
आपल्याला ओळखत होता, मागच्या वेळेस आलो होतो म्हणून. तर त्यांनी हे म्हणलं माझ्याकडे पैसे नाही त्यावेळेस, मला टेंट लावायचं. तर टेंट 21व्या दिवशी राहण्याची सोय कुठं झाली तर इथं पाठीमागच्या वर्षी मी आलो होतो पँगॉंग लेकच्या इथंच हे एक हॉटेल होतं आणि तिथंच परत आलो. तर ह्यावेळेस म्हणलं भाऊ माझं बजेट नाही आहे हॉटेल करायचं. तर त्यांनी मला राहण्याची सोय केलेली आणि पाहू शकताय अतिशय सुंदर अशी रूम आहे, इतकी भारी रूम आहे ना. हे पाहू शकता इकडे टेबल खुर्च्या, हे डबल बेड आहे, ह्याच्यावर 3 जण पण झोपू शकता तुम्ही जर आला तर. आणि वॉशरूम पण एकदम क्लीन अँड टकाटक आहे, तुम्हाला दाखवतो. पाहू शकताय गरम पाणी आहे, थंड पाणी आहे, जे पाहिजे ते पाणी आहे, काय अडचण नाहीये. आणि इथं म्हणजे जेवणाचं पण क्वालिटी एकदम उत्तम आहे, तुम्हाला दाखवतो. इथं मेन म्हणजे हे सेन्सर लाईट आहे, आपण चाललोय की लाईट लागतात एकदम भारी. आणि या हॉटेलचं नाव काय हे पाहू शकता, तोसुयुल कॉटेज अँड रेस्टॉरंट. तोसुयुल कॉटेज अँड रेस्टॉरंट पाहू शकताय. तर हे जे ओनर आता अवेलेबल नाही आहेत, पण ते ओनर जे स्टाफमध्ये होते त्यांनी मला म्हणे टेंट नका लावू. मी ओनरला विचारत होतो, त्या ओनरला विचारलं तर ओनरने हे केलं. अशा प्रकारचं मोठं असं हे आहे त्यांचं रेस्टॉरंट पण आहे आणि तुम्हाला पाहिजे तसं भाज्या त्यात मेनूमध्ये मिळून जातात, व्हेजपासून नॉन व्हेजपर्यंत सगळं. आणि रेट पण एकदम हे आहेत, एकदम लय कॉस्टली नाही आहेत, एकदम लिमिटमध्ये रेट आहेत आणि एकदम सुंदर असं जेवण आहे. तर चला मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. भारी वाटलं मला इथे येऊन, ह्यांनी ओळखला. हे बाई बघा, वायफाय बिफाय सगळे, काय अडचण नाही आहे तुम्हाला. तुम्ही जर इथं आला तुमच्याकडे नेट नसलं तरी तुम्हाला इथं वायफाय बिफाय यांचं सगळं भेटून जातं, गरम पाणी वगैरे सब मिळ जात आहे. आणि एकदम ह्याच्या समोरच आहे. तुम्ही जर सकाळ उठला तर सकाळ तुम्हाला नाही डायरेक्ट ह्याचा पँगॉंग लेकचा व्ह्यू दिसेल इथनं. आणि इथं 24 घंटे लाईट आहे. बाकी कुठल्याच रेस्टॉरंटमध्ये 24 घंटे लाईट नाही आहे. ह्याच रेस्टॉरंटमध्ये फक्त तुम्हाला 24 तास लाईट भेटू शकते. तर तुम्ही कधी आला तर हे काय प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे, काही नाही आहे, पण भाऊनी सहकार्य केलं मला. आणि मेन म्हणजे मी मागं पण एका ह्याला विचारलं तर पण तिथं 24 तास लाईट नव्हती, म्हणून मी इथं आलो होतो. खरं तिथं एक होतं, त्यांनी म्हणला 7:30ला येईल लाईट आणि 10:30ला जाईल, असं झालं. ही बघा तैशूल कॉटेज अँड रेस्टॉरंट, तुम्ही ऑनलाईन सर्च केलं तरी तुम्हाला भेटून जाईल. व्हेज नॉन व्हेज सगळं. रूम तर पाहिलीच तुम्ही कशी टकाटक आहे. आणि ही बघा आता ही सेन्सर लाईट तुम्हाला दाखवतो. चाल झाली आता, इथनं पुढं मी गेलो ही चाल झाली. आणि अशा प्रकारची सुंदर रूम आहे मित्रांनो. तर जेवाय पण दिलं त्याच माणसानी, ज्यांनी जे राहायची सोय केली त्यांनीच. पाहू शकता 1 2 3 4 रोट्या दिल्यात, डाळ म्हणजे पोट भरेल असं दिलंय त्यांनी. काय मला अगोदर म्हणलं असता तर मी माझं नियोजन बी लावलं होतं. करपलं काय खाली, करप काय जळ असतं हे करपलं. की आता सकाळच खातो मी. काय केलं होतं मी बेसिकली ते फरसाण टाकलं होतं आणि अगोदर शेवभाजी करायचं ठरलं होतं, पण हे रोटे देते का नाही ह्याची काही गॅरंटी नव्हती, त्यामुळे त्यात भात टाकला.